औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व खात्याचं संरक्षण दिल्यानं राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागतं। फडणवीसांचं स्पष्टीकरण। मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण होणार नसल्याचं ठणकावलं। औरंगजेबाच्या कबरीवरून शिवसेनेमध्येच मतभेद। औरंगजेबाचं थडगं असलं तरी चालेल, पण त्यावरती खर्च करण्याची गरज नाही, प्रतापराव जाधव यांचं मत। तर कबर नको ही पक्षाची भूमिका, नरेश म्हस्के यांचं स्पष्टीकरण। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी GR काढा, कुणी अडवलंय, संजय राऊत यांचं आव्हान। तर औरंगजेबाची कबर खोदण्याच्या आधी तुम्ही केलेल्या पापाची कबर खोदा, वडेट्टीवारांचा टोला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या फडणवीसांवरील टीकेचे विधान परिषदेमध्ये पडसाद। भाजप आमदारांकडून गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी। लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करणार, पण योजना बंद करणार नाही, अजित पवारांची विधानसभेमध्ये ग्वाही। नावं कमी झालेल्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचंही केलं स्पष्ट। शिंदखेड्यातल्या धरणामध्ये जमीन जात असल्याचं भासवून मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल 2.5 कोटी रुपये हडपले। माजी आमदार अनिल गोटे यांचा पत्रकार परिषदेमध्ये गंभीर आरोप। बीडमधील शिक्षक आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे पोलिसांना आदेश। संस्था चालकांवरती आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह किमान वेतन कायदा डावलल्याचाही गुन्हा दाखल होणार। बीडच्या आष्टीतला ट्रक चालक विकास बनसोडे खून प्रकरणी भाऊसाहेब क्षीरसागरसह 10 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा। 6 जणांना अटक तर 4 जण फरार। शिवजयंतीच्या निमित्ताने भिवंडीकरांचं जनतेच्या राजाला आगळं वेगळं अभिवादन। छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। तातडीने तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती भारतीय कामगार सेनेच्या वतीनं शिवजयंती साजरी। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं आमदार खासदारांसह अभिवादन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।